आज म्हणजेच फेब्रुवारी 2 रोजी एमपीएससीची पूर्व परीक्षा पार पडली। मात्र त्या अगोदर 40 लाख द्या आणि परीक्षेच्या 1 दिवसापूर्वी पेपर मिळवा अशा प्रकारचे कॉल्स विद्यार्थ्यांना येत असल्यानं आता पुन्हा पेपर फुटणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत होता। मात्र पेपर फुटला नव्हता आणि आता ज्या टोळीनं विद्यार्थ्यांना कॉल केले होते ती समोर आली आहे। तर जाणून घेणार आहोत सरकारी परीक्षेत सतत होणाऱ्या पेपर फुटीबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। एमपीएससी पूर्व परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो, 40 लाख रुपये द्या असं म्हणत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवण्याचे प्रकार पुण्यात घडले। मात्र या प्रकरणाचे धागेदोरे भंडारा जिल्ह्यापर्यंत जुळलेले असल्याचं वृत्त काल लोकसत्ताने सर्वप्रथम उघड केलं। या प्रकरणी भंडारा जिल्ह्यातील वरटी येथील एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून 2 जण फरार आहेत। फरार दोघांची नातेवाईक एक महिला अधिकारी या प्रकारातील मुख्य सूत्रधार असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली। फरार तरुणांचा शोध लागल्यास या महिला अधिकाऱ्याचं पितळ सुद्धा उघड पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी झाल्या। त्यापूर्वीच विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे फोन आल्याची माहिती समोर आली होती। पुणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असतानाच याचे लोन भंडारा जिल्ह्यापर्यंत पोहोचले। पुणे गुन्हे अन्वेषण शाखेनं वरटी येथून योगेश सुरेंद्र वाघमारे याला ताब्यात घेतलं असून आशिष कुलपे आणि प्रदीप कुलपे हे दोघे भाऊ सध्या फरार आहेत। त्यांची एक नातेवाईक महिला अधिकारी या प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे। या महिला अधिकाऱ्यांचे वरपर्यंत लागे बांधे असून तिच्याच सांगण्यावरून या दोन्ही भावांनी हे कृत्य केलं असल्याचं समोर येतंय। पैसा कमवण्याच्या हव्यासापायी या महिला अधिकाऱ्यानं या तरुणांना या कामी लावलं। फक्त आपले ओरिजिनल कागदपत्र जमा करावे लागतील, त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल असं एका पुरुषाच्या आवाजातील संभाषण रेकॉर्ड झालेली ऑडिओ क्लिप समोर आली आणि सर्वांचंच पितळ उघडं पडलं। फरार तरुणांचा शोध लागल्यास या प्रकरणी जिल्ह्यातील आणखी किती जण यात गुंतले आहेत हेही समोर येईल। पण जरी या प्रकरणातील गुंतलेल्या आरोपींची नावं समोर आली तरी त्यांना कितपत शिक्षा होईल आणि काय कारवाई होईल हे निश्चित नाही। कारण या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा पेपर फुटीचा प्रकार समोर आलेला असताना सुद्धा कारवाई होऊ शकलेली नाहीये। अनेक विद्यार्थी अनेक वर्ष घरापासून लांब राहून सरकारी नोकरीची स्वप्न बघत परीक्षेची तयारी करत असताना पेपर फुटीसारखे प्रकार वारंवार होऊ नये सरकार यावर कारवाई का करत नाही? तरुणांच्या भविष्याशी आणि त्यांच्या स्वप्नांशी सरकार खेळ करतंय का असा प्रश्न पडण्याचं मुख्य कारण म्हणजे 2023 मध्ये नाशिकमध्ये घेतल्या जाणाऱ्या तलाठी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती मिळाली होती। मसरूळ गावातील वेब इझी इन्फोटेक या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा ऑनलाईन सुरू असताना परीक्षा केंद्राच्या परिसरात सकाळी 10 वाजेच्या दरम्यान एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मसरूळ पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या संशयिताला ताब्यात घेतलं। संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून वॉकी टॉकी, 2 मोबाईल, हेडफोन, सूक्ष्म श्रवण यंत्र आणि एक टॅब असं साहित्य ताब्यात घेण्यात आलं होतं। या संशयितांकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेला मोबाईल आणि टॅब मध्ये सुरू असलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे फोटो मिळून आले होते। मसरूळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस या प्रकरणी बारकाईने तपास करून असून यामागे मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली गेली होती। यानंतर आरोपी आणि पुरावे दोन्ही हातात असून कायदेशीर कारवाई करण्यात आली नव्हती। त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये पेपर फुटीमुळे लाखो बेरोजगार तरुणांचं भविष्य पणाला लागलंय। महाराष्ट्रातही अनेक सरकारी पदांच्या भरतीमध्ये पेपर फुटीनं परीक्षा रद्द झाल्या। त्यामुळे मुलांनी वर्षभरात केलेल्या मेहनतीवर पाणी फेरलं। पेपर फुटी का रोखता येत नाही? कायदा अपुरा की सरकारच याबाबत गंभीर नाही असे प्रश्न यानंतर उपस्थित होत आहेत। मी अजून जगू इच्छित नाही, माझा जीव आता कशातच रमत नाही, माझ्या मृत्यूनंतर कोणालाही त्रास देऊ नका, मी माझ्या बीएससीच्या पदव्या जाळत आहे। अशा पदव्यांचा काय उपयोग ज्या नोकऱ्या देऊ शकत नाहीत? दुर्दैवी ब्रिजेश पाल या तरुणाच्या सुसाईड नोट मधील ह्या ओळी आहेत, ज्यानं पेपर फुटीनंतर निराश होऊन जीव दिला होता। तरुणांनी सरकारी नोकरीच्या आशेवर 1.5-2 वर्ष अभ्यास करायचा। काही लोकांच्या स्वार्थी वृत्तीनं पेपर लीक होण्याची शिक्षा देशभरातील होतकरू तरुणांना मिळते। त्यांच्या परीक्षा रद्द होऊन पुन्हा दुसऱ्या परीक्षेची वाट पाहणं नशिबात उरतं। त्यामुळे अनेक तरुणांचं नोकरीचं वय उलटून जात आहे। महाराष्ट्रासह अनेक राज्यातील तरुण सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेची तयारी करतात, परंतु पेपर लीक झाल्यानं त्यांचं भविष्य हे अंधारात जातं।
राजस्थानात पेपर फुटण्याचा विक्रमच झाला. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अशा लोकसंख्येनं प्रचंड असलेल्या राज्यात बेरोजगारीमुळे सरकारी नोकऱ्यांकडे तरुणांचा जास्त कल असतो. परंतु सरकारी नोकर भरती, सरळ सेवा भरतीच्या परीक्षा कंत्राटदार खासगी कंपन्यांकडून घेतल्याचा जबर फटका देशभरात बसतोय. या प्रकरणी अनेक वर्षांची शिक्षा आणि भरमसाठ दंडाची तरतूद असणारे कायदे प्रत्येक राज्याने आणले, परंतु तरीही पेपर फुटीचा छेव अजूनच वाढत चाललाय. महाराष्ट्रातही सरकारी परीक्षा घेण्यासाठी नेमलेल्या कंपन्या काळ्या यादीतील असल्याचं उघडकीस आलं होतं. विरोधी पक्षांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानं एमपीएससीचे कर्मचारी वाढवण्याची तसेच त्याचं बजेट वाढवण्याची घोषणा करण्यात आली. तसंच सरकारी भरती TCS, IBPS आणि MKCL मार्फत करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु तरीही घोटाळे झालेच. छत्रपती संभाजीनगरात तर हाऊसकीपिंग करणाऱ्या महिलेनंच पेपर फोडल्याचं उघडकीस आलं होतं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज आणि खासगी परीक्षा केंद्रातून ऍक्सेस मिळाल्यानं पेपर फोडले गेले. महाराष्ट्रात सोशल मीडियावर पेपर व्हायरल झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. 12वीचा गणिताचा पेपर फुटला, जलसंधारण विभागाच्या परीक्षेचा पेपर फुटला, वर्धा तलाठी परीक्षेचा पेपर फुटला, महाजनको, सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटल्याचं उघडकीस आलं होतं. एमपीएससीची स्ट्रेंथ वाढवून परीक्षा घेण्याची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच त्यांच्यावर पोहोचवावी अशी मागणी होत असते. परंतु 2002 मध्ये सुद्धा एमपीएससीचे पेपर फुटले होते. पेपर फुटीचे प्रकार बरीच वर्ष देशात चालू असल्यानं अनेक टोळ्यांना जेरबंद करण्यात आलं. पेपर लीक करणाऱ्या अनेक टोळ्यांचे नंबर आमच्याकडे आहेत. आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. विशेष तपास पथकाला आम्ही त्यांचे नंबर पुरवले होते, परंतु काही कारवाई झाली नाही असे पेपर फुटी प्रकरणात आवाज उठवणारे करिअर तज्ज्ञ पवन कुमार सांगतात. कोणतीही परीक्षा घ्यायची सरकार घोषणा करते तेव्हा महिनाभर आधीच पेपर फुटण्याची सुद्धा तयारी सुरू असते असंही त्यांनी सांगितलं. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटण्याची समस्या अत्यंत गंभीर आहे. काही माफिया लोक आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी असे प्रकार करत असतात, त्यामुळे योग्य उमेदवारांची मेहनत वाया जाते. पेपर फुटीच्या प्रकरणांना सरकारही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद असतानाही आरोपी अटक झाल्यानंतरही ते आरामात कसे सुटतात असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहेत. अनेकदा पेपर फुटल्यानंतर आरोपींना पकडून सुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता सरकार पेपर कसा फुटलाच नाही आणि या कशा अफवा आहेत अशा प्रकारची कारणं देत असताना आपण अनेकदा पाहिलंय. त्यामुळे आता नुकत्याच झालेल्या एमपीएससीच्या प्रकरणात गुंतलेल्या आरोपींवर काय कारवाई होणार, याच्या मुळाशी जाऊन शोध घेणं सरकारला जमणार का, की मग अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याची सरकार असाच खेळ करत राहणार? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.